खरं तर जिल्हा परिषद पंचायत समितीचे इलेक्शनचा पिरियड चालू आहे आणि प्रचार यंत्रणा चालू होत्या. रोजचे सकाळीप्रमाणे आम्ही देखील सर्व कार्यकर्ते आमच्या प्रचार यंत्रणेत मग्न होतो आणि अचानक 8-8:30च्या दरम्यान एक फोन आला. मी आणि माझा एक मित्र होतो. आम्ही आमचं पूर्ण दौऱ्याचं कामकाज चालू होतं. अशी बातमी दादांच्या बाबतीत ऐकल्यावर तर मन सुन्न झालं. खरं तर ही सर्व गोष्ट समजताच कानावरती विश्वासच बसत नव्हता आणि त्या सर्व प्रक्रियेत मनामध्ये एकच अशी एक हे येत होती की बाबा ही बातमी खोटी ठरावी, ही बातमी चुकीची ठरावी, अशा पद्धतीचं प्रार्थना करत होतो. परंतु न्यूज चॅनलवरती सर्व प्रकार पाहिला तर तो पूर्णपणे मन सुन्न करणारा होता आणि दादांच्या बाबतीतली सर्व त्या दादांची शैली काम करायची, दादांच्या ज्या पद्धतीने त्यांची भाषणं असायची, त्यांचे जे दौरे असायचे, जे सकाळी उठल्यानंतर ते काम करण्याची त्यांची कार्याची पद्धत होती, ते कार्यकर्त्यांसोबत कसे जिव्हाळ्याने बोलत होते, काही कार्यकर्त्यांसोबत ते रोखठोक बोलायचे, ही सर्व त्यांचा जो काही जीवनपट आहे तो असा डोळ्यासमोर येऊ लागला. आणि जसे ते आमच्या जरी तरुणांचे आयडॉल असले तरी पण ह्या सर्व घटकांमध्ये त्यांचं खूप पुणे जिल्हा असेल, बारामती असेल, आमचा मावळ असेल, नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राचं नुकसान कधीही न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. आणि ह्याच प्रक्रियेमध्ये दादांबाबतीत काय सांगणार, आज एवढं मोठं नुकसान महाराष्ट्राचं झालेलं आहे. त्यांची आठवणींमध्ये एक आठवण आम्हाला एक जवळून पाहायला मिळाली, ती म्हणजे आम्ही एक सामुदायिक विवाह सोहळा आमच्या कानेफाट्यामध्ये या ठिकाणी केला होता आणि त्या सामुदायिक विवाह सोहळ्याला दादा आवर्जून उपस्थित होते. त्या उपस्थितीमध्ये आम्हाला एकदम जवळून सहवास त्यांचा लाभला. ते कार्यक्रमामध्ये देखील त्यांची कार्यक्रमाची जी त्यांची कार्याची झलक होती, पूर्णपणे कार्यरत असायचे. ज्या कार्यक्रमात आले तरी पण बाकीच्या कार्यांचा सुद्धा ते आढावा घेत होते. आज तुम्ही ती त्यांची वर्तमानपत्रामध्ये आणि पण टी व्ही चॅनलची बातमी पाहिली तर त्या जी घटना घडली त्या घटना खूप दुर्दैवी घटना होती आणि अशा दुर्दैवी घटनांमध्ये देखील आपण कशा प्रकारे सामोरं जायचं, काय म्हणजे मला विश्वासच बसत नव्हता. अशा सर्व गोष्टींचा हा प्रकार घडून गेलेला आहे. अजितदादांनी जुना काळ पण बघितला आहे. म्हणजे स्वर्गीय विलासराव देशमुख असतील, गोपीनाथ मुंडे असतील, राराब असतील, या सगळ्या मंडळीसोबत पण काम केलेलं आहे. आतासुद्धा ते नवीन फळीसोबत काम करत होते. त्यांचं वयवर्ष 66 सध्या सुरू होतं. इतके म्हणजे 66 वर्षाचा नेता तरी सुद्धा एक कमालीची उत्सुकता होती तरुणांमध्ये. तर तुम्हाला अशी काही दादांबद्दल उत्सुकता किंवा दादांप्रमाणे आपण हे गुण दादाचे घेतले पाहिजेत असं? नाही, आज सर्वप्रथम पाहिलं तर पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल, बारामती असेल, ह्या भागामध्ये आम्ही दादांचं कार्य खूप जवळून पाहिलेलं आहे. आज आम्ही देखील एक आमचे देवेंद्रजी फडणवीस साहेब मानणारा एक वर्ग आहे आमचा आणि त्याच पद्धतीने दादा जरी एक वेगळ्या विचारधारेच्या पक्षातून काम करत असले तरी पण आम्हाला खूप जवळून त्यांचा सहवास आम्हाला लाभलेला आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.